चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। बातमी अशी आहे की 5 जुलै रोजी मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि या दोघांनी राजकीय युती कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यावर आता संभ्रम नको, दोन्ही ठाकरेंची युती गरजेची आहे अशी भूमिका सामनाच्या रोखठोकमध्ये मांडण्यात आली आहे। ही युती होऊ नये यासाठी सत्ताधारी प्रयत्न करतील असा टोलाही लगावण्यात आला आहे। आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं। सामनाच्या रोखठोक मधून भूमिका। वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होतात। सत्ताधाऱ्यांवरही साधला निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय युती व्हावी अशी अनेक मनसे आणि सेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। दोन्ही पक्षांकडून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, पण असं रोखठोकमध्ये सांगण्यात आलंय विरोधकांमध्ये गोंधळ वाढू नये आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी एकत्र येण्याची गरज मांडण्यात आली आहे। मी एवढंच म्हणतो की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। ते आता रोज उद्धवजी ठाकरेंच्या जवळ असतात ना, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना। महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून एकजुटीचं जे वादळ आलं ते पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे बसले। दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास त्याचं भूकंपात रूपांतर होईल, आपलं राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल अशी भीती एकनाथ शिंदेंना असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। युती होऊ नये यासाठी सत्ताधारी प्रयत्न करतील अशी टीका त्यांनी केली। ज्या राज ठाकरे आणि मनसेची संपलेला पक्ष अशी दिवसरात्र हेटाळणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे करत होते, तेच आज राज ठाकरे यांच्याशी युती करा, युती करा, युती करा, युती करणं कसं महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे अशा गोष्टी करतायत। यातच उद्धव ठाकरे गटाची, उभाठाची हतबलता दिसून येते। दुर्दैवानं उद्धव ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेला ती मला वाटतं ते दिशाहीन झालेलं काम आहे। एक माणूस त्यांचा सकाळी येऊन बरळत राहतो टी व्ही पुढे आणि त्याच्यावर पक्ष चालतो, हे महाराष्ट्र हे म्हणजे कोणत्याही पक्ष दृष्टीने दुर्दैव आहे। संजय राऊतांना आणि उभाटाला घाई झालेली आहे की मनसे कधी युती करते की नाही आणि मनसे बोलत नसल्यामुळे हे झालेले आहेत डेस्परेट। एक लाचार उभाटा आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की ते एवढे लाचार झालेले आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीची गरज आहे कारण काँग्रेसने त्यांना लाथाडलेलं आहे, मनसे बोलायला तयार नाही, त्याच्यामुळे त्यांची हे सामन्यामधून अशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत। सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठीच्या मुद्द्यावर झालेली एकजूट इतक्यात संपेल असं वाटत नाही असं सांगतानाच एक दिवस राज ठाकरेच समोर येऊन हा संभ्रम दूर करतील अशी अपेक्षा रोखठोकमध्ये व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला। कोणाची माय राहिली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। आता राऊतांचे संकेत किती खरे ठरतात हे आगामी काळातच दिसून येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। संजय राऊतांनी मुंबई संदर्भात केलेल्या विधानावरनं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। भाजपला मुंबई परप्रांतीयांची बटीक करायची असल्याची टीका संजय राऊतांनी केली। धारावीचं उदाहरण देताना मुंबईची लूट सुरू असून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलं जात असल्याची टीका राऊतांनी केली। यावेळी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी केला। तर राऊतांच्या या विधानाचा भाजपकडून जोरदार समाचार घेण्यात आला। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत, सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी।
मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो. ही मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, म्हणजे तोच अर्थ आहे. काय कमी केलं मुंबईनं तुम्हाला? सर्व काही दिलं, नाव, प्रसिद्धी, पैसा. आज तुम्ही मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही रखेल म्हणाल? हा केवळ मुंबादेवीचा नाही, तर मुंबई शहराचा, मराठी माणसाचा, इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा अवमान आहे. मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे. हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा. दिल्लीची तजेलदार वेशा, आणि त्यातून आंदोलन झालं. कळलं? हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका. हे सगळे भडवे आहेत, रंडके आहेत, रंडके दिल्लीचे.